माढा तालुक्यातल्या सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना जे आहे ते मागील 8 दिवसापासून या नदीच्या पुराचा सामना करावा लागतोय। अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका ज्या गावाला बसलाय, ज्या गावापर्यंत कसलीही मदत न आली, त्या गावामध्ये पहिल्यांदा TV9 पोहोचलंय। वाकावमध्ये मी सध्या आहे। नदी काठच्या परिस्थितीचं ग्राउंड रिपोर्ट TV9 करते। आपण जर पाहिलं तर मी सध्या वाकावमधील एका शेतकऱ्याच्या घरामध्ये पोहोचलोय। आपण जर पाहिली तर ही वस्तुस्थिती जी आहे ती शासनापुढे आपण ठेवतोय। ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं काय झालं इथं, तर हे वस्तुस्थिती देखील शासनाच्या समोर, प्रशासनासमोर येणं गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर हे शेतकऱ्याचं घर आहे ना, आपण पाहिली तर अवस्था बघा, पूर्णपणे बेचिराग झालेला आहे। ज्या पद्धतीनं एकीकडे संसाराची उभारणी करायला अनेक शेतकऱ्यांना हाल अपेष्टा करावं लागतात, मात्र त्याच स्वप्नांचा अक्षरशः आपण जर पाहिलं तर ही चिखल झाल्याची स्थिती आपण एकंदरीत पाहायला मिळते। आपल्याला ही वस्तुस्थिती आहे, आपण पाहतोय ती ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण TV9 दाखवतोय थेट। आपण जर पाहिलं घरामधली अवस्था बघा, पूर्णपणे प्रापंचिक वस्तू असतील, संसार उपयोगी वस्तू असतील, ते पूर्णपणे बेचिराग झालेत, खराब अवस्थेत एक आडबाजूला जे आहे ते पडून गेल्याचं पाहायला मिळतंय। शेती साहित्य असेल, जनावर देखील इथली अनेक प्रमाणात धावपळीत जाऊन शेतकऱ्यांनी देखील जनावरांचे जीव वाचवलेत। घराची स्थिती भयंकर आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे शेती सामानाचं, शेतीच्या वस्तूचं, उपकरणाचं देखील प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्याच ज्यांनी या यातना भोगलेत, ज्यांनी हे संकटाचा सामना केलाय आणि त्याच बेचिराग संसारातून उभा राहण्याचा आता बळ यांना मिळण्याची गरज आहे। त्या पद्धतीनं आपल्या समेत या संदर्भात बोलण्यासाठी नदीकाठचे शेतकरी ते वाकाव भागातले कशा पद्धतीची परिस्थिती होती, कसा सामना केला आणि किती दिवसापासून हे हाल सहन केले। अतिशय बेकार अशी अवस्था होती। लोक सगळी भयभीत झाली होती। लोकांनी आणि शेजारच्या लोकांनी जनावर आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। रात्री 12-1 अंधारामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे इचोकाट्याला सामना करत अतिशय जीवावर उद्धार होऊन पहिल्यांदा स्वतःचा जीव आणि जनावर, यात काही जनावर सुद्धा लहान लहान जनावर वाहून गेलीत आणि जेवढी काढतेडी काढलेली आहेत, बऱ्याच जणांची छोटी छोटी जनावर वाहून गेली। त्याचबरोबर मोठी जनावर सुद्धा वाहून गेलेली आहेत। जे खाल्ल्या साईडला जनावर होती तेवढी ती जनावर वाहून गेली, जेवढी वरती काय होती तेवढी जनावर निघालेली आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। आज अशी कंडिशन आहे की या लोकांना चहा करून प्यायचं म्हणलं तरी त्यांना पातीलं नाही, कुठल्या प्रकारे चहा साखर नाही आणि कुठल्याही प्रकारची कुठल्याही लोकांनी मदत आली नाही, सरकारी मदत कुठलीही आली नाही। तर तसं पाहिलं तर 3 दिवस झालं लोक उपाशीपोटी आणि नदीतलं वाहतं पाणी त्या ठिकाणी शोधून कसं ते आपला जीव वाचवित आहेत। त्यामुळे पिण्याचं पाणी तर बिलकुल या ठिकाणी पोहोचलेलं नाही। संध्याकाळी काही लोंढवाडी आणि विठ्ठलवाडी, त्याचबरोबर खैरवाडी या आमच्या स्थानिक लोकांनीच आम्हाला या ठिकाणी पिण्याचं पाण्याची व्यवस्था, स्थानिक लोकांनी मदत केली, मात्र प्रशासन पोहोचले नसल्याचं सांगितलं। खरं आहे, गढूळ पाणी गढूळ पाणी गरम करून पिलो, गढूळ पाणी। बापरे, अशी स्थिती एवढी भयंकर सुद्धा पाण्याची अवस्था अशीच आहे, कुणाला सुद्धा पाणी नाही पिण्यासाठी। गावात सुद्धा ती अवस्था आहे। आमच्या वस्तीला इकडून पण पाण्याचा वेढा होता, वरून पण पाण्याचा वेढा होता। वरून लोक पाणी घेऊन आले होते, पण NDRF ची टीम आणि प्रशासन कुठलंही आमच्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा त्यांनी इथून आम्हाला खायच्या वस्तू, पिण्याचं पाणी पोच केलेलं नाही। आणि आम्ही तरुणांनी इथल्या मिळून संध्याकाळी, रात्री अपरात्री मिळून इथली जनावरे असतील सगळी वरती होता होईल एवढी काढलीत। बरेच लोकांची आमची वाहून गेलेली जनावरे आणि आता प्रशासन म्हणतंय की तुम्ही त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट, जिओ टॅगिंग काय तर द्या। ते आम्ही कुठून देणार आता वाहून गेलेले जनावरांचे? तुम्ही सांगा आता। बरोबर आहे, म्हणजे वाहून गेलेली परिस्थिती आम्हाला सांगावं, ती कुठून देणार आम्ही? वाहून गेलेली परिस्थिती आहे, पाण्यातली त्यावेळेची अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर सहाय्यक अधिकारी अजूनही इथं आलेला नाहीये। आज पाणी उतरून आता 5-6 तास झालेले आहेत, अजूनही पशुवैद्यकीय अधिकारी किंवा सहाय्यक महसूल अधिकारी अजूनही आलेला नाही, फोन उचलत नाही। कुठे जर पाहिलं तर कृषी विभागाचा देखील कुणी अधिकारी, प्रशासनातला कर्मचारी, अधिकारी कुणीही पोहोचले नाहीत। ज्यावेळेस ही परिस्थिती विदारक होती, पावसाचं पाणी होतं शेतामध्ये, त्यावेळेस जिओ टॅगिंग करायला ह्यांचं जीव वाचवण्याचं पडलं होतं। जनावरांचे जीव वाचवत असताना जिओ टॅगिंगनं फोटो कसा मिळणार, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे। कशा पद्धतीचं वातावरण होतं, परिस्थिती होती आणि काय एकंदरीत कसं तुम्ही मार्गक्रमण केलं? परिस्थिती म्हणजे अशी इतकी बेकार होती की आम्हाला काय करावं किंवा कुठं जावं, की पाण्यातून बाहेर कसं निघावं ही सुद्धा पर्याय आमच्यापाशी नव्हता। पाणी इथपर्यंत होतं की आम्हाला वाटत नव्हतं असं येईल, पण अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला हाही असं परपंच इथं ठेवून बाहेर आम्हाला आमचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पळालो। महिला देखील आपल्या समोर आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धती, ज्या पद्धतीनं दररोज आपण संसाराची उभारणी करत असतो तेच संसार बेचिराग डोळ्या देखत बघितलाय? काय सगळं उद्ध्वस्त झालं, कागदपत्र ही झाली, अंगाला कपडे नाही, ती 3 दिवस झालं नुसती जनावर घेऊन हिकली घेऊन गेलो, हिकली गेली वाहत। अन्न नाही, पिठाची डबस तसंच दळलेलं सगळं, म्हणजे जीव वाचवायसाठी पिठाचं कोण कशाला विचार करते आपला जीव, आणि काय गावतेल ती जनावर घेऊन आम्ही पळून गेलो तिकडं।
पाणी शिरलं पण काय राहिलं का, उरलं का काय? काय नाही, सगळं गेलं हो का. बघा की तुम्ही समक्ष परिस्थिती. हा. आम्हाला लिहायला कपडे सुद्धा राहिले नाही ते. काय कोण पोचलं इथं मदतीला? सुद्धा नाही, कोण खाल्लं का म्हणलं नाही, कशाला पोचतय कोण. बर, मग पाणी जेवण काय? फोन नाही तर काय नाही तर ग्रामपंचायतीचा सुद्धा फोन नाही तर आम्हाला. हा बर, आम्ही काल पहिल्यांदा तुम्हीच आलाय आता सध्या ग्राउंड रिपोर्टला तुम्हीच आलाय, गावातलं कोण सुद्धा आलं नाही अजून. आमच्या वस्तीवरचीच लोक आहेत तेवढी. बर, आम्ही 2:45 वाजता जनावर बाहेर काढले सगळी बर. जीवाची भाजी लावून. एकीकडे काय जर कर्ज बाजारी असेल, आमचं प्रत्यक्ष घर दाखवतो ना आमच्या घरात काय परिस्थिती आहे आमच्या घरातली. आम्ही उगा असं जीव मोठीत आमचा वाचलाय म्हणून आम्ही गप बसतोय. का आता आपले प्राण वाचले मोठे प्रपंच अजून करता कमवू शकतो. आता ही कसं कसं करायचं? कसं करायचं आता, काय हा यानं कंबर हापकल्याने झालं, कसं उभा करायचं? म्हणजे कुणी पोचलेलं नाही. ही विदारक जर परिस्थिती असेल तर कितीही कठोर काळजाचा, कितीही कठोर काळजाचा माणूस असू द्या, रडू कोसळल्याशिवाय राहणार नाही ही स्थिती आहे. मावशी काय, डोळ्यात पाणी आहे, एकीकडे संसाराची उभारणी केली होती, तीच आता चिखल होतोय. 3 दिवस झाले काल रात्री आल्यावर लयच अवघड परिस्थिती झाली. ह्यांना काढता काढताच आम्ही बेजार झालो. आम्हाला कालच्या 2 दिवस झालं पाणी सुद्धा नाही. आम्ही असलं पाणी गाळून पितो. कोण सुद्धा आमच्या पस्तूर आलं नाही. एरिवारी मतदानाला गाड्या घेऊ येते ती 4-4 दिवस 4 हेलपाट मारते ती. आता ह्या सध्याला कोण सुद्धा आमच्या पस्तूर पर्यंत पोचलं नाही. कुणी पोचलं? आमची लहान लहान लेकरं आजारी पडली तरी सुद्धा कोण आलं नाही. पाणी होतं तिथनं सुद्धा आम्हाला जायचं का काय, जीवाचं काय करायचं असं कळना झालं. आम्ही जातो काय की आता पाण्यात अशी परिस्थिती झाली. बर, मग आता सरकार म्हणतंय सगळ्याला मदत करणार. कशाची मदत करते सरकार? 2-3 हजार देणार, याच्यावर तर जास्त देणार नाही ना सरकार. दुसरं काय करणार आहे सरकार? त्यांच्या अटी शर्ती कुठं आम्ही कागदपत्र आणायची? आमची जनावर वाहून गेले, आम्ही काय समुद्रात आणायची का जनावर? कुठं आणणार आहे जनावर? सांगायचं पंचनामा करायला, चार्जिंग करायला आम्ही ट्रॅक्टरच्या बॅटरी काढून फोन चार्जिंग केलं. आमचं पांढऱ्यासारखं फोन येते. जरी पैसा वाटला तर आमची कागद मिळते ती का? कसली होती कागद? पोरांची शाळेची पासबुक हे काय सगळं 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 म्हणजे सर्व बेचिराग झालंय. कागदपत्र असतील, संसाराचं साहित्य असेल आणि उभारी मिळण्याचं बळ जे आहे ते ह्यांना खऱ्या अर्थानं मिळणं गरजेचं. ज्या पद्धतीनं सांगतायत तळमळीनं, कुठलाही राजकीय नेता इथं आलेला नाही. निवडणुकीला हेलपाटे मारणारे, चक्रा मारणारे देखील गाड्या इथं कधी पोहोचलेल्या नाहीत, आतापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मात्र तलाठी सुद्धा नाही ना, तहसीलदार नाही, कारकून सुद्धा नाही, त्यांचं कारकून सुद्धा आलं नाही. आम्ही आमदार साहेबांच्या पीएना, आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना सगळ्यांना फोन लावत होतो. हालचाली काय? हालचाली काही नाही, उडवडीची उत्तर आहेत. उंदरगाव मध्ये आम्ही वाचवतोय, अर्ध्या तासात येतो. 3 दिवस मध्ये अर्ध्या तासातच येतो सांगत होते आम्हाला. एक सुद्धा आम्हाला मदत कुणाची आलेली नाही. आणि नंतर त्यांनी फोन आमचा उचलायचा बंद केला. साहेब कुणीच नाही, कुणीही आलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मी शासनाला विनंती करतो की कुठल्याही प्रकारे अटी शर्ती न लावता प्रत्यक्ष या ठिकाणी तलाठी, त्याचबरोबर ग्रामसेवक या लोकांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष त्यांचं किती नुकसान झालेलं आहे याची अगदी सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत देता येईल, त्या लोकांचे संसार कसे उभा राहतील, त्या लोकांना पुन्हा जगण्याची उमेद कशी निर्माण करावी. आणि मी सरकारला विनंती करतो की या लोकांना तुम्ही आर्थिक बळ द्या. त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या लोकांना अतिशय त्यांची हलाखीची अवस्था आहे. त्यामुळे सगळ्यांना मी जे काही वरच्या लेवलमधले जे काही अधिकारी असतील किंवा कलेक्टर असेल या सर्वांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारतील या सगळ्यांना विनंती करतो की बाबा या ठिकाणी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलेला नात, पण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन त्या ठिकाणच्या लोकांची पाहणी करावी आणि त्या लोकांचं किती नुकसान झालं. आपण जर पाहिलं तर परिस्थितीचं गांभीर्य घेऊन ग्राउंड लेवलला येऊन त्यांनी पाहणी करणं गरजेचं आहे. प्रशासनातील अधिकारी असोत अथवा लोकप्रतिनिधी असोत, प्रत्येकाचं कर्तव्य आहे ग्राउंड लेवलला येऊन ज्या पद्धतीने आहे ती वस्तुस्थिती नजरेत भरणं आणि त्या पद्धतीच्या वेदना स्वतःला देखील जाणून घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने या माऊली आहेत वाकाव मधल्या, माहिती का, सरकारने आधी जरा पाण्याचं तळ्याचं नियोजन केलं असतं तर पाणी इतकं आलं नसतं, तर परिस्थिती माणसावर वळवली नसती. अतिशय गांभीर्याने घेण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि या जर पुढाऱ्यांचं ही आमच्यावर कोपल्याला ही त्यांची चूक आहे. मराठवाड्यातल्या पुढाऱ्यांची उजनी धरण आमचं किती मोठं टीएमसी असेल. पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून देखील अनियमितता असेल, अनियोजन आहे ते समोर असल्याचं देखील ठपका जो आहे तो वाकाव मधले शेतकरी नोंदवताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं तर या भगिनींच्या प्रत्येक माऊलीच्या डोळ्यामध्ये
पाणी आहे, कारण डोळ्यासमोर ज्या संसाराची उभारणी केली, हातातोंडाशी आलेली घास जो आहे तो जर निसर्गाने असेल, पाण्यानं जर हिरावून घेत असेल तर कुणाला सांगायची गरज आहे का गिरड म्हणून? या अतिशय वेदनादायी चित्र आणि TV9 जे आहे ते पहिल्यांदाच ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचलेला माध्यम आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागील 8 दिवसापासून या गावाची स्थिती दाखवणाऱ्या वृत्तवाहिनी फक्त TV9 ठरलेले, आणि सर्वात अगोदर जी वस्तुस्थिती दाखवते ती देखील TV9. आम्ही ते तेवढंच क्षमतेने सांगतोय. खऱ्या अर्थाने कोण आलं होतं का इथं आणि कशा पद्धतीने वेदना जाणून घेतल्या कोणी? खरंच कोणी आले नाही, आणि समोर तुम्ही आमच्या आणून त्यांना विचारा कोण आलं होतं का ते सुद्धा विचारा. आणि अजून आम्ही शेतीतलं आमचं काय नुकसान झालंय, पिकं वाहून किती गेलेत, आणि जनावरांचा चाराचा आता प्रश्न आम्हाला निर्माण आहे. आता सध्या आणखीन जनावरांना आम्ही 3 महिने काय टाकणार हे सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. अतिशय भयावह स्थिती आहे आणि प्रचंड वेदनादायी दुःख आहे. नुसतं केवळ नव्हे तर प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं या चिखलामध्ये जाऊन पाय भरणार नाहीत, काय नाहीत, लांबून दौरे करण्यापेक्षा फोटो सेशन पुरते दौरे न करता थेट ग्राउंड लेवलला येऊन जे ती पाहणी करून पंचनामे करून तातडीनं शासनानं शेतकऱ्याच्या पदरात मदतीचा हात देणं तितकंच गरजेचं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचं, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, वाकाव, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.